हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी बनवणार आहे काळ्या घेवड्याची उसळ. तर बघा, ही साधी सोपी पद्धत आहे. यात मी जास्त मसाला टाकत नाही आणि ही बिना मसाल्याची भाजी छान लागते. तर आधी तेल टाकून घ्यायचं, त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा आणि चटणी छान अशी सुंदर भाजून घ्यायची आणि कांदा चांगला भाजायचा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. हे मी भाजून घेतलेलं आहे. 1 मिनटाच्या व्हिडिओमध्ये जास्त येत नाही. तर हे मी भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उसळ टाकायची. उसळ शिजवून घ्यायची आणि कारण ती उसळ शिजवून घ्यावी लागते, नाहीतर ह्यात लवकर शिजत नाही. तर बघा, मी उसळ शिजवून घेतलेली आहे आणि जास्त काही टाकायचं नाही आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीसाठी. तर बघा, झालेली आहे आपली उसळ तयार. तर बघा मंडळी, तुम्हाला कशी वाटते माझी उसळ? तर आणि मी आज कोबीचा पराठासुद्धा रात्रीच्या जेवणाला केला होता. दोन्ही व्हिडिओ एकत्र केलेले आहेत मी. तर बघा, तुम्हाला कोबीच्या पराठ्याची रेसिपी दाखवतो. कोबी किसून घेतलेला आहे. कोबी पहिल्यांदा गड्डा धुवून घ्यायचा, त्यानंतर किसायचा. किसून झाला की 1.5 वाटी किंवा 1.25 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं. तसं मी 1.25 वाटी घातलेलं आहे. 1.25 वाटी पीठ घालून घ्या. त्यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ घाला. डाळीच्या पिठानं कोबीचे पराठे खुसखुशीत होतात. त्यानंतर कोथिंबीर घाला. कोथिंबीर नंतर थोडीशी 1 चमचा हळद घाला, 1 चमचा धनापूड घाला, 1 चमचा जिरे पावडर घाला आणि त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आवडते तसं तिखट किंवा सॉफ्ट. तर बघा, मी 3 चमचे घातलं. तुम्ही कितीही घालू शकता, नाही घातलं तरी चालते. नुसत्या मिठानंसुद्धा ते छान लागतात. आणि बघा, मी 3 चमचे घातलेले आहेत. ओवा जरा चुरून घालायचा. त्यानंतर जिरे घालून घ्या आणि जिरे नाही घातला, अवॉइड केला तर तरीही चालते. तर असं जिरे आणि ते घालून घ्या. त्यानंतर मीठ घाला आणि बघा, आणि मी किसलेला चीज घातलेला आहे. तुम्ही चीज नाही घातला तरी चालते. तर मी घालून घेतलेला आहे कारण मस्त लागतात पराठे. आणि तर बघा, पाणी जास्त टाकायचं नाही. काय होते, कोबीत पाणी असते ऑलरेडी. त्याचं पाणी सुटलं की ते जास्त होऊन जातं, परत लाटायला येत नाही. आणि तुम्हाला पाहिजे तसे गोळे करून घ्या. तुम्हाला मोठे करायचे असेल तर मोठे करा, छोटे करायचे असेल तर छोटे करा. तर बघा, मी असे छोटेच करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे लाटून घेऊ शकता. त्रिकोण, चौकोन तुम्ही कसंही लाटू शकता, तुम्हाला जसे आवडतात तशी. तर मी गोलच लाटून घेतलेले आणि ह्याला तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावू शकताय. फक्त चांगले भाजायचे, जरा करपूस भाजायचे, म्हणजे छान खुसखुशीत लागतात. नाहीतर ते कच्चे पिटाळल्यागत लागतात. त्यामुळे हे छान असे भाजून घ्यायचे पहिल्यांदा. तर बघा, आणि जास्त उलतापालत करायची नाही. पराठा एका बाजूनं चांगला भाजल्यानंतरच दुसरी बाजू भाजायची, नाहीतर खाली तव्याला लागते ते. तर बघा, असे काहीसे माझे पराठे झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मंडळी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, आवडते का? चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.